श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुबर विमल जसु, जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहिनी, हरहु कलेश विकार। नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि माझ्यासोबत आहे करण मिश्रा। तर आज आम्ही आलो चेंबूरचे काही गणपती बघायला आणि येथील एक गणपती असा फेमस आहे, म्हणजे सध्या तरी ट्रेंडिंगला चालू आहे रीलवर। तर त्याचं नाव आहे सह्याद्री क्रीडा मंडळ आणि आता आपण तो एक्सप्लोर करायला जात आहोत। तर या माझ्यासोबत। तर आज अचानक ठरलं की चेंबूर येथे हनुमान मंदिरचा सुंदर असा देखावा असलेला व सोशल मीडियावर चर्चेत असणारा सह्याद्री सार्वजनिक गणेशोत्सवचा गणपती बघायचा। तर येथे कसे जायचे? पनवेलवरून CSMT ट्रेनने टिळकनगर किंवा चेंबूर येथे उतरून गुगल मॅपवर सह्याद्री चौक सर्च करून आपल्याला लगेचच तेथील लोकेशन। मी टिळकनगर येथून निघालो आणि रस्ता आम्हाला एकदम सिंपल असा वाटला आणि वॉकिंग डिस्टन्स आहे, त्यामुळे रिक्षा करायची गरज भासली नाही। स्टेशनवरून निघून 5च मिनिटात आम्ही काशीनाथ यशवंत मिठबावकर चौक येथे आलो आणि येथूनच आपल्याला पुढील मार्ग सापडेल। चौकाच्या 1 मिनिटाच्या अंतरावरच सह्याद्री मंडळाचा गणेशोत्सव आपल्याला दिसेल। जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, आपल्या सह्याद्री चौक लागलेला आहे आणि समोरच मोठा असा प्रवेशद्वार आहे, जे की आपल्याला सह्याद्री मंडळाच्या गणपती बाप्पाकडे नेणार आहे। गणपतींचा आज 10वा दिवस आहे आणि आम्हाला काहीच आयडिया नव्हती एवढी गर्दी असेल आणि रांग देखील खूप मोठी आहे आणि लोक वाढतच चाललीत कारण का उद्या शेवटचा दिवस आहे। आम्हाला सुरुवातीला वाटलं की आम्हाला 2-3 तास तरी इझिली जातील दर्शन घेण्यासाठी। रांगेत उभे असताना आम्हाला हनुमंताची एक सुंदर व सुबक अशी मूर्ती दिसली आणि तेथील देखावा म्हणजे तुम्ही बघतच राहाल असा एकदम सुंदर होता। रांगेतून आतमध्ये जाण्याकरिता आम्हाला फक्त 10 मिनिटं लागली आणि त्यानंतर आतमध्ये थोडीशी चेकिंग नंतर मग आत सोडलं होतं। हवा दिवस असल्या कारणाने आम्हाला काय जास्त वेळ तिथे थांबून दिला नाही आणि गर्दीही वाढतच चाललेली, त्यामुळे जास्त वेळ काय थांबता आलं नाही। नुसता बाहेरीलच नाही तर आतील देखील देखावा एकदम असा सुंदर आहे। प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता माता आणि मारुती राया यांचा एक देखावा देखील आहे तिथे। बाप्पाची देखील सुंदर अशी मूर्ती आहे, एकदम आकर्षित आहे। येथे आपला शेवट झालेला आहे आणि आता आपण दुसऱ्या मंडळाकडे जाऊया।
आज आपण दोन मंडळाचे गणपती बघितले. पहिला म्हणजे सह्याद्री मंडळ आणि दुसरा ऐक्यवर्धन मंडळ, जे की स्वामींची थीम होती. आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग इथेच संपला.